नमस्कार. कसे आहात तुम्ही? तुम्ही म्हणाल मी हे काय हातवारे करतोय, तोंडाचे काय चाळे करतोय. अहो, तोंडाला पाणी सुटणारी मॅच ही आज होणार आहे. चेन्नई विरुद्ध गुजरात, गुरु विरुद्ध चेला, असं त्याचं वर्णन करता येईल. नमस्कार, मी सुनंदन लेले. कसे आहात तुम्ही सगळे? IPLचा आनंद तुम्ही घेत असणारच. आता शेवटचे 4 सामने फक्त राहिलेले आहेत, पण हे 4 सामने म्हणजे एकदम फटाका मॅचेस असं ज्याचं वर्णन करता येईल, असे ह्या 4 लढती असणार आहेत. ह्याच्यातली पहिली लढत 1 आणि 2 मध्ये होणार आहे. पहिल्या क्रमांकाने क्वालिफाय झालेली गुजरात विरुद्ध दुसऱ्या क्रमांकाने क्वालिफाय झालेली चेन्नई सुपर किंग्स. गुरुचेला मी अशा करता म्हणलं की हार्दिक पंड्या आणि महेंद्रसिंग धोनी यांचं अनोखं नातं आहे. मैत्री तर आहेच, परंतु हार्दिक पंड्या मनापासनं धोनीला गुरु मानतो. गुरु म्हणजे असं बोलायला वगैरे नाही, क्रिकेटच्या भाषेत ज्याला मार्गदर्शक म्हणतात तसं मार्गदर्शक म्हणून तो त्याच्याकडे बघत असतो. परंतु गुजरात संघानं अशक्य ते शक्य करून दाखवलेलं आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये, म्हणजे गेल्या वर्षी त्यांची टीम पहिल्यांदा IPLमध्ये आली, पहिल्याच वर्षी त्यांनी चॅम्पियनशिप जिंकून दाखवली. पहिल्या वर्षी जिंकले, सगळेजण म्हणले अरे कदाचित सगळ्या गोष्टी जमून आल्या, हे जिंकत गेले. नाही, दुसऱ्या वर्षीसुद्धा पहिल्या क्रमांकाने क्वालिफाय होऊन ते आता या पोझिशनला आलेले आहेत आणि त्यांची चेन्नई विरुद्ध मॅच आहे. याला कारणं बरीच आहेत. संघ निवड त्यांनी अत्यंत लक्षपूर्वक केली. एकीकडे हार्दिक पंड्याला त्यांनी नेता म्हणून निवडलं. शुभमन गिल सारखा पुढचा नेता त्यांनी अगोदर हेरून दाखवला. ग्लोबल T20 सुपरस्टार रशीद खानला त्यांनी संघात घेतलं आणि पारंपरिक दर्जेदार फास्ट बॉलिंग करणाऱ्या मोहम्मद शमीला त्यांनी स्वतः जाळ्यात ओढून घेतलं. ह्याच्याबरोबर तिवातिया असू देत, सहा असू देत, असे बरोबर लोक जमवत, डेव्हिड मिलर असू देत, या सगळ्या लोकांना जमवून संघ मजबूत केला. पर्यायसुद्धा योग्य निवडले, म्हणून गेल्या वर्षी त्यांचा तुक्का लागला नाही. असे सहज ते जिंकले नाहीत, दर्जेदार खेळ करून, सातत्यपूर्ण खेळ करून जिंकले. आणि गेल्या सामन्यामध्ये जेव्हा त्यांनी संपूर्ण संघ मैदानात उतरवला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध, तेव्हाच आपल्याला कळून चुकलं की हा संघ IPLमध्ये आपली लय सोडायला अजिबात तयार नाही आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा असं हे करतो की माझ्या मते 55% जिंकायची शक्यता गुजरातकडे आहे, 45% चेन्नईकडे आहे. तुम्ही म्हणाल 45% तरी कशी? त्याला कारण आहे. पहिली गोष्ट म्हणजे चेन्नईला योग्य वेळी योग्य खेळ कसा करायचा याचा संपूर्ण अनुभव आहे. ते 4 वेळा IPL जिंकलेले आहेत आणि त्याच्याही पेक्षा जेव्हा जेव्हा ते IPL खेळले त्यावेळेला त्यांनी दर्जेदार कामगिरी करून दाखवली. एखाद्या दुसऱ्या वर्षाचा अपवाद वगळला तर मला वाटतं त्यांच्या एवढं कामगिरीतलं सातत्य कोणाकडेच नाही आहे. आणि या कामगिरीच्या सातत्याला कारणं बरीच आहेत, परंतु त्याच्यामधलं मुख्य कारण हे संघ बांधणीचं आहे. आणि त्याचबरोबर प्रशिक्षक जो आहे फ्लेमिंग आणि कॅप्टन जो आहे महेंद्रसिंग धोनी, ही जोडी कित्येक वर्ष आहे तशीच आहे. आता काट टाकायची वेळ जवळ आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे चेन्नई सुपर किंग्सच्या यशाचं मुख्य रहस्य हे डेव्हॉन कॉन्वे आणि ऋतुराज गायकवाडच्या जबरदस्त सलामीला जातं. फलंदाजीच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्स खरोखर सुपर आहे. एकीकडे हे 2 सलामीवीर जबरदस्त बॅटिंग करतायत, त्याचबरोबर शिवम दुबे असू देत, अंबाती रायडू असू देत, यांच्यासारखे मोईन अली असू देत, या सगळ्यांसारखे चांगले पर्याय त्यांच्याकडे आहेत. महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त असल्यामुळे खेळाडू म्हणून तो जास्त कॉन्ट्रीब्यूट करत नाही, हे आपल्याला सगळ्यांनाच कबूल करायला लागेल. परंतु बॅटिंग करत असताना त्यांना अडचणी येत नाही आहेत. त्यामुळे गुजरातची बॉलिंग आणि चेन्नईची बॅटिंग ह्यांच्यामध्ये एक वेगळं द्वंद्व रंगणार आहे असा माझा अंदाज आहे. कारण शमीची बॉलिंग आहे की जी बॉलिंग सुरुवातीच्या काळामध्ये धावा रोखत नाही तर विकेट काढायला जातो, बॅक ऑफ द पाम, स्लोअर वन, काही करत नाही शमी, बरोबर बॉल पकडतो आणि सुंदर मनगटाची पोझिशन ठेवत तो रिलीज करतो. पुढचं जे करायचं ते बॉलच करतो असं स्वतः शमी म्हणतो. परंतु तिखट मारा हा शमी करत आलेला आहे. त्यामुळे शमीला जर का सुरुवातीच्या काळात यश मिळालं, जर का सलामीची जोडी चेन्नईची त्याला फोडता आली तर गुजरातला एक वेगळी दिशा मिळेल. जर शमीवरती हल्ला करण्यामध्ये ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे यशस्वी झाले तर चेन्नईकडे वारं घुसेल. त्यामुळे मला वाटतं बॅलन्स बघायला गेला तर गुजरात टीमचा बॅलन्स मला जास्त चांगला वाटतो.
कारण चेन्नईच्या बॉलिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. मान्य आहे की दीपक चहरसारखा जबरदस्त फास्ट बॉलर त्यांच्याकडे आहे, जो शमीप्रमाणे सुरुवातीला विकेट काढण्यामध्ये तरबेज आहे. रवींद्र जडेजा सारखा स्पिनर त्यांच्याकडे, जो हुकमी आहेत. हे दोन बॉलर्स खरोखर हुकमी आहेत. परंतु त्याच्याबरोबर पाथी राणासारखा बलिंगाची आठवण करून देणारा बॉलर असू देत, तीक्षणासारखा कॅरम बॉल टाकणारा बॉलर असू देत, किंवा त्याच्याच बरोबर तुषार देशपांडेचं सातत्य असू देत. कारण या पोराने संधी मिळाल्याचं सोनं केलेलं आहे. त्याला विकेट्स मिळाल्या आहेत ते धोनीच्या नुसत्या मार्गदर्शनामुळे नाही, तर त्याच्या बॉलिंगच्या सातत्यामुळे त्याला यश मिळालेलं आहे. मोईन अलीसारखा एक पर्याय सुद्धा त्यांच्याकडे आहे. शिवम दुबे एकेकाळी ऑलराऊंडर समजला जाता, परंतु धोनीनी त्याच्या बॉलिंगवरती विश्वास ठेवलेला नाही आहे. त्यामुळे थोडीशी बॉलिंगची लंगडी बाजू ही मला वाटतं गुजरातची टीम ही हल्ला करण्यासाठी बघत असणार. त्यामुळे हे द्वंद्व गुजरातचे बॅट्समन आणि चेन्नईची बॉलिंग आणि चेन्नईचे बॉलर्स आणि गुजरातची बॅटिंग यांच्यामध्ये हे रंगणार आहे. आणि ह्याच्यामध्ये बॉलिंगमध्ये नाही म्हणलं तरी गुजरातचं पारडं मला थोडंसं जड वाटतं. बॅटिंगमध्ये सुद्धा खोली दोन्ही संघांकडे आहे. फरक एवढाच आहे की मॅच चेपॉकला होणार आहे. हे म्हणजे अंगण आणि घरचं अंगण, पलंग आणि राजाचा पलंग ह्याच्यामधला जो फरक आहे तशातला हा फरक मला वाटतो. चेन्नईमध्ये धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सला काय प्रतिसाद मिळतो हे आपण फक्त अनुभवायची गोष्ट आहे. काही जण पुण्याहून, माझा एक हेमंत काळे नावाचा मित्र पुण्याहूनही मॅच बघायला चेन्नईला निघालेला आहे. खरोखर ही सत्य गोष्ट सांगतोय, कारण त्याला येलो आर्मीचा जो थरार आहे, धोनीचा कदाचित चेन्नईमधला शेवटचा सामना हा असायची शक्यता आहे. कारण जरी ते जिंकले तरी ते अहमदाबादला जाणार आहेत, जरी ते हारले तरी ते अहमदाबादला जाणार आहेत. कदाचित ते फायनल खेळायला जातील, कदाचित नॉकआउटची शेवटची मॅच खेळायला जातील, पण चेन्नईमधला हा त्याचा शेवटचा सामना असायची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. त्यामुळे वातावरण हे भरलेलं असेल, धोनीच्या सपोर्टनी पूर्णपणे भरलेलं असेल आणि त्याच्यामध्ये गुजरात संघाला एक नॉकआउट पंच हा चेन्नईला देण्याची त्यांच्या मनामध्ये मनीषा असेल. त्यामुळे हा सामना खूप वर खाली होणार नाहीये. विकेट माझ्या मते एकदम टकाटक विकेट केलं जाईल. कुणी त्या बाबतीत कुठलीही अपॉर्च्युनिटी घेणार नाही, कारण या मॅचचं महत्त्वच तेवढं आहे. पण मला वाटतं टॉसचं महत्त्व एवढं राहणार नाही. सुरुवात कशी होते, बॅटिंग असू देत बॉलिंग असू देत, सुरुवात कशी होते याच्यावरती बरंच काही अवलंबून असेल. त्यामुळे तुमच्या एवढाच मी सुद्धा एक्साइटेड आहे हा सामना बघण्याकरता. गुरु चेल्याबदला हा सामना मी म्हणतोय, ते गमतीने नाही, मी सिरियसली म्हणतोय. कारण धोनी विरुद्ध हार्दिक पंड्या असा हा सामना रंगणार आहे. हार्दिक पंड्याचं सुद्धा कौतुक करायलाच पाहिजे. त्याचं कारण बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही हा करतोय. स्वतःवरती जबाबदारी घ्यायला तो तयार आहे आणि त्याचबरोबर संघाचं नेतृत्व अप्रतिम पद्धतीने करतोय. हा प्रवास जो आहे अशा दिशेला चाललेला आहे की भारतीय T20चा कॅप्टन हार्दिक पंड्या असायची शक्यता आता अजिबात नाकारता येत नाही. त्यामुळे माझ्या एवढेच तुम्ही एक्साइटेड आहात का? तुमचा अंदाज काय आहे? नुसतं फॅन म्हणून धोनीच जिंकणार, गुजरातच जिंकणार असं म्हणू नका. त्याला कारणं द्या. तुमच्या मते काय कारणं अशी आहेत की ज्याच्यामुळे चेन्नई किंवा गुजरात यांचं पारडं वर मजबूत ठरू शकेल? जसं मी म्हणलं की एकीकडे शुभमन गिलचा थरार आहे. काय बॅटिंग करतोय हा पोरगा, काय बॅटिंग करतोय, लाजवाब बॅटिंग करतोय. त्यामुळे त्याची बॅटिंग बघायला तुम्ही उत्सुक आहात का? तर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वेकडे तुमचं लक्ष असणार आहे. मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा आजच्या सामन्याचा थरार एन्जॉय करूयात. बाय बाय.